नमस्कार, मी गिरीश पारेकर. मागच्या लेक्चरमध्ये आपण 2022च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील हिस्ट्री क्वेश्चनचं ॲनालिसिस पाहिलं होतं. तर आज आपण 2023च्या पेपरमधील हिस्ट्री क्वेश्चनचं ॲनालिसिस पाहूया. तर आपण सुरुवात करूया. माझ्याकडे सेट ए आहे. माझ्याकडे सेट ए आहे, तर त्यानुसार आपण जाऊयात. आता पहिला प्रश्न आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? याचा आयोगाने दिलेला आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. केवळ 1, 2 व 3. तर त्यामध्ये आता बापू शिंदे हा ऑप्शन यातनं कट होतोय. तर आता बापू शिंदे म्हणजे कोण होते? तर बापू शिंदे हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते आणि अजून एक सत्यशोधक समाजाचे कार्यकर्त्या ताराबाई शिंदे यांचे ते वडील होते. आणि या रमाबाई असोसिएशनचे सल्लागार मंडळ जे होतं त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, आर.जी. भांडारकर आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग यांच्याबरोबरच कृष्णराव नुलकर यांचा देखील समावेश होता. रमाबाई असोसिएशनचं जे कार्य चालायचं तर त्यामध्ये सल्ला देण्यासाठी हे सल्लागार मंडळ पंडिता रमाबाईंनी तयार केलेलं होतं. ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश कोणी केला होता? पर्याय आहेत राजर्षी शाहू महाराज, पर्याय क्रमांक 2 बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 नारायण मेघजी लोखंडे आणि पर्याय क्रमांक 4 भाई माधवराव बागल. तर आता कोणी वाचला असेल तर त्याला डायरेक्ट त्याचा आन्सर माहीत असेल, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. तर राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेब बोले यांना ही संघटना ब्रिटनमध्ये ज्या पद्धतीचे कामगारांचे संघ पीपल्स युनियन म्हटलं जायचं, तर त्या धर्तीवर भारतात देखील कामगारांचे संघ तयार व्हावा यासाठी शाहू महाराजांनी बाबासाहेब बोलेंना सल्ला दिला होता आणि त्यानुसार बाबासाहेब बोले यांनी मुंबईमध्ये ही संघटना स्थापन केली होती 1918मध्ये. तर आता अनेकांना माहीत नसेल शाहू महाराजांनीच हे सांगितलं होतं. त्याचा आन्सर काढण्याचा जर आपण प्रयत्न केला लॉजिकने, तर नारायण मेघजी लोखंडे यांचा मृत्यू सर्वसाधारणपणे 1897च्या आसपास प्लेगच्या साथीमध्ये त्याचा मृत्यू झाला हे आपल्याला माहीत आहे. सावित्रीबाई फुले, नारायण मेघजी लोखंडे यांचा. त्याचप्रमाणे भाई माधवराव बागल हे कोल्हापूर संस्थानातील प्रजा परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांचा मुख्यपणे कालखंड जो आहे तो 1930 नंतरचा येतो. तर राहिले 2 प्रश्न, ऑप्शन्स राजे शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. तर त्यामध्ये मग सर्वाधिक योग्य वाटणारा पर्याय तुम्ही चूज करायचा आणि तो पर्याय मग राजर्षी शाहू महाराज हा येतोय. त्यामुळे आपण ह्याचा आन्सर राजर्षी शाहू महाराज असं लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? पर्याय आहेत 1 नारायण मेघजी लोखंडे, पर्याय आहे दुसरा पर्याय आहे भाऊ दाजी लाड, तिसरा पर्याय आहे तुकाराम तात्या पडवळ आणि चौथा पर्याय आहे कृष्णाजी भालकर. तर ह्याचं अचूक उत्तर आहे कृष्णाजी भालकर. कृष्णाजी भालकर हे सत्यशोधक समाजाचे एक अत्यंत महत्त्वाचे कार्यकर्ते होते. आणि त्याचप्रमाणे सत्यशोधक समाजाच्या विचाराचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी 1877मध्ये दीनबंधू हे एक वृत्तपत्र सुरू केलं होतं आणि त्यातून ते सत्यशोधक समाजाचे विचार लोकांसमोर मांडत असत. यामध्ये पाहायला गेलं तर नारायण मेघजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानलं जातं. भाऊ दाजी लाड हे तत्कालीन बॉम्बे प्रांतातील बॉम्बे असोसिएशनचे महत्त्वाचे सल्लागार होते. त्याचप्रमाणे तुकाराम तात्या पडवळ हे देखील सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते मानले जात होते. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? पहिला पर्याय आहे शुंग आणि विदर्भ यज्ञसेन घराणे, दुसरा ऑप्शन आहे गुप्त आणि वाकाटक घराणे, तिसरा ऑप्शन आहे शक आणि सातवाहन घराणे, चौथा ऑप्शन आहे चालुक्य आणि वर्धन घराणे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शुंग आणि विदर्भ घराणे. तर हा मालविकाग्निमित्र जे नाटक आहे मालविकाग्निमित्र एक कालिदास कविकुलगुरू कालिदास यानं रचलेलं काव्य आहे आणि या काव्याचा मुख्य विषय हा आहे की मालविका ही विदर्भाची राजकन्या
आणि अग्निमित्र हा पुष्यमित्र शुंग जो होता त्याचा मुलगा. या दोघांचं आपापसामध्ये जे प्रेम होतं त्याचं वर्णन या मालविका अग्निमित्र या नाटकामध्ये कालिदासाने केलेलं आहे. आणि एक संस्कृतमधलं एक अत्यंत प्रसिद्ध असं काव्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम काय होते? ऑप्शन पहिला आहे निष्क, दुसरा आहे कृष्णाल, तिसरा आहे शतमान, चौथा आहे गण आणि पाचवा आहे श्रेणी. तर याचं आयोगाने दिलेलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निष्क, कृणाल आणि शतमान. तर आता ते कसं आलं पाहूयात आपण पुढे, पण त्या अगोदरच तुम्हाला वैदिक कालखंड याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. हा प्रश्न आहे हा मुख्यत्वे एन्शियन इंडियामध्ये बिलॉंग करतो. तर वैदिक कालखंड म्हणजे सर्वसाधारणपणे ऋग्वेदाची रचना होईपर्यंत महाजनपदापर्यंत जो कालखंड आहे त्याला वैदिक पिरियड म्हटलं जातं. याचा कालखंड आपल्याला साधारण असा सांगता येतो. हा पिरियड जो आहे हा भारतीय इतिहासामध्ये वैदिक पिरियड हा म्हणून ओळखला जातो. यामध्ये मग ऋग्वेद, 4 वेदांची रचना, त्याचप्रमाणे उपनिषदांची रचना देखील या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तर या वैदिक कालखंडामध्ये ऋग्वेदामध्ये अनेक ठिकाणी तत्कालीन आर्यांमध्ये जो व्यापार चालायचा त्याचं वर्णन आहे. तर त्यामध्ये व्यापार विनिमयाचं साधन बार्टर सिस्टीम आपण जो म्हणतो म्हणजे वस्तू विनिमय हे देखील एक होतं. आणि अजून काही नाणी जी म्हणू शकतो आपण ती देखील वापरली जात होते. तर त्यामध्ये निष्क हे नाणं होतं, कुशाल आणि शतमान, शतमान म्हणजे 100. तर अशा प्रकारे ही वेगवेगळ्या प्रकारची नाणी वापरली जात होती. 100 रुपयाचं नाणं कृष्णाल, हे मुख्य कृष्णाल म्हणजे कृष्णा म्हणजे आपण काळा कलर असं म्हणतो आणि हे मुख्यत्वे काळ्या कलरचं हे नाणं असायचं. आणि निष्क हे सोन्याचं नाणं मानलं जायचं. तर त्यांचा वस्तू विनिमय व्यापार विनिमयासाठी उपयोग होत असे. तर आता गण आणि श्रेणी हे जर तुम्ही व्यवस्थित हिस्ट्रीचा अभ्यास व्यवस्थित असेल तर तुम्हाला कळू शकेल की श्रेणी हा एक प्रकारचा व्यापार संघ होता. यामध्ये वेगवेगळ्या समजा आता एक काही कामगार आहेत ते कुंभार काम करत आहेत. त्या कुंभार काम करणारे कामगार संघटित होऊन स्वतःची एक श्रेणी बनवायचे आणि त्याद्वारे ते व्यापार करायचे. त्याला ऋग्वेदिक पिरियडमध्ये श्रेणी असं म्हटलं जायचं. तर त्यामुळे यामध्ये जर पाहिलं तर श्रेणी आहे जिथं आहे हा ऑप्शन क्रमांक 5 हा यामध्ये इलिमिनेट, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 इलिमिनेट झाले आपले. आणि गण, तुम्ही गणराज्य हा शब्द ऐकला असेल. गणराज्य म्हणजे लोकांचे राज्य. ही जुन्या काळातली भारतातली एक प्रजासत्ताक पद्धती होती की ज्यामध्ये लोकांच्या समूहातर्फे राज्य चालवलं जात असत. त्याला गणराज्य असं म्हटलं जात असे. त्याचा आणि व्यापाराचा काहीही संबंध नाही. त्यामुळे गणराज्य हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पर्याय क्रमांक 4 ज्यामध्ये आहे ते पण इलिमिनेट करू शकता. राहता राहिला तुमचा पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे तुम्ही आन्सर आणू शकता. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. पर्याय क्रमांक 1 आहे गोरखनाथ, पर्याय क्रमांक 2 गहिनीनाथ, पर्याय क्रमांक 3 जालंधरनाथ आणि पर्याय क्रमांक 4 कानिफनाथ. त्याचं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 4 कानिफनाथ असं आहे. आणि हे जे आहेत नाथपंथ 12 नवनाथ जे आपण 9 नाथ मानले जातात त्यामधले एक कानिफनाथ येतात. तर नाथ संप्रदाय हा महाराष्ट्रातला एक गूढ संप्रदाय मानला जातो. आणि जे नगर जिल्ह्यामध्ये विशेष करून जे आहेत त्यांनाही माहीत असेल की नगर जिल्ह्यामध्ये राहुरीजवळ कानिफनाथांची समाधी आहे. तर तिथं हा दर्गा आहे असं मानलं जातं. अहमदनगर जिल्ह्यामधल्या राहुरीजवळ हा कानिफनाथांचा दर्गा आहे. नगर जिल्ह्यातले जे आहेत त्यांनाही माहीत असणं गरजेचं आहे. आणि माहीत असेल, बऱ्याच जणांना माहीत असेल, अनेक जण जातात देखील तिथे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल, धारासना सत्याग्रह. ऑप्शन आहेत 4, 2, 3, 1. पर्याय क्रमांक 2 आहे 4, 1, 2, 3. पर्याय क्रमांक 3 आहे 3, 4, 2, 1. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 2, 3, 4, 1. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर का ते पाहूयात आपण. यासाठी क्रोनॉलॉजी लक्षात असणं गरजेचं आहे. धारासना सत्याग्रह होता, आपण प्रत्येक क्रोनॉलॉजीनुसार पाहूया.
सर्वप्रथम येतो तो नेहरू अहवाल. नेहरू अहवाल 1928 मध्ये मांडण्यात आला होता. धारासाना सत्याग्रह जो होता तो असहकार चळवळीच्या आंदोलनामध्ये 1930 मध्ये झाला. त्यानंतर पुणे करार जो होता हा सप्टेंबर 1932 मध्ये झाला आणि श्वेतपत्रिका जी होती ब्रिटिश गव्हर्नमेंटने ती मार्च 1933 मध्ये काढली आणि ह्या श्वेतपत्रिकेचा पुढे सर्वात जास्त उपयोग हा 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो. तर आता आपण क्रोनॉलॉजी पाहिलं तर हा एक फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपला येतो. बरोबर चालू. आता आपण पाहिलं तसं पुणे कराराबद्दल पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे खूपच. पुणे करार हा यासाठी झाला होता की जेव्हा गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये झाल्या तर त्या गोलमेज परिषदानंतर ब्रिटिश सरकारने आपला जातीय निवाडा घोषित केला. त्यानुसार भारतामध्ये दलितांना वेगळे मतदारसंघ देण्यात आले. त्यामुळे गांधीजींनी ब्रिटिश सरकारचं जे धोरण होतं की दलित समाजाला भारतीय समाजापासून वेगळं पाडायचं, तर त्याचा निषेध म्हणून येरवडा कारागृहामध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं याच्या निषेधार्थ. आणि त्यातूनच मग शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसच्या वतीने महादेवभाई देसाई आणि अजून काही पंडित मदनमोहन मालवीय यांच्या मध्यस्थीने हा पुणे करार घडून आला. आणि या करारानुसार दलितांना जे स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते ते रद्द करण्यात आले आणि त्याऐवजी दलितांना काही मतदारसंघ हे राखीव ठेवण्यात आले आणि या राखीव मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे पुणे करार हा भारतीय इतिहासामधला अत्यंत महत्त्वाचा करार मानला जातो. पुढची आहे श्वेतपत्रिका, व्हाईट पेपर. जनरली जेव्हा गोलमेज परिषदा संपल्या त्यानंतर ब्रिटिश सरकारने या गोलमेज परिषदामध्ये काय झालं, कशावर डिस्कशन झालं हे सगळं कळण्यासाठी हा श्वेतपत्रिका म्हणून आपण काढलेली होती. आणि या श्वेतपत्रिकेमध्ये ब्रिटिश सरकारने जे महत्त्वाचे मुद्दे मांडले होते त्यांचा समावेश आपल्याला पुढे 1935च्या भारत सरकार कायद्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे नेहरू अहवाल. जेव्हा भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी असं विधान केलं होतं की भारतीय लोक एकत्र येऊन स्वतःची घटना बनवू शकत नाहीत असं त्यांनी विधान केलं होतं, तर त्याचा विरोध म्हणून भारतामध्ये राजकीय पक्षाने एकत्र येऊन मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. त्या समितीनं आपला अहवाल 1928 मध्ये दिलेला होता. या समितीला नेहरू समिती असं देखील म्हटलं जातं आणि हा अहवालाला नेहरू अहवाल म्हटलं जातं. तर नेहरू अहवालाचा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा हा होता की नेहरू अहवालामध्ये भारतासाठी वसाहती अंतर्गत स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती. तर त्याला काँग्रेसमधील जे नव तरुण म्हणू शकतो आपण, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचा विरोध होता आणि त्या विरोधामुळे अखेर 1929चं जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्यामध्ये वसाहती अंतर्गत स्वराज्याऐवजी पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी हा नेहरू अहवाल महत्त्वाचा ठरतो. आणि धारासाना सत्याग्रह हा 1930 मध्ये असहकार आंदोलनाच्या कालखंडामध्ये सरोजिनी नायडूंच्या नेतृत्वाखाली गुजरातमधील धारासाना येथे हा सत्याग्रह झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढील वाक्ये यांच्याविषयी आहेत. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. त्यानंतर गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. केशवराव भवाळकरांनी यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. पर्याय आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर, पर्याय क्रमांक 2 आत्माराम पांडुरंग तरखडकर, पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर आणि पर्याय क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख. तर त्याचा आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर आहे. बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेचे जनक असं देखील यांना म्हटलं जातं. दर्पण हे मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलेलं होतं आणि शून्यलब्धी हे त्यांचं पुस्तक अत्यंत प्रसिद्ध झालेलं होतं. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा आणि इंडियन असोसिएशन. पर्याय क्रमांक 1 आहे पर्याय क्रमांक 2 आहे पर्याय क्रमांक 3 आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे तर आपण यांची आता क्रोनॉलॉजी पाहूयात. पुणे सार्वजनिक सभेची स्थापना ही 1870 मध्ये झाली. गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक सभा काका.
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 मध्ये झाली. फिरोजशाह मेहता. के.टी. तेलंग. मद्रास महाजन सभेची स्थापना 1884 मध्ये झालेली आहे. व्ही राघवाचार्यार. आनंदाचार्लू. आणि इंडियन असोसिएशनची स्थापना 1876 मध्ये झाली. आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर त्यानुसार आता आपण क्रोनॉलॉजी पाहत गेलो तर आपलं उत्तर येईल बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असेल. तर पुण्याच्या सार्वजनिक सभा जी होती ती 1870 मध्ये गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी स्थापन केली होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना 1885 मध्ये फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी यांनी केली होती. मद्रास महाजन सभेची स्थापना 1884 मध्ये व्ही वरदाचार्यार, पी आनंदाचार्लू यांनी केलेली होती. आणि इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना 1876 मध्ये आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलेली होती. या चारही संघटनाचा उद्देश हा एकच होता की आपल्या मागण्या सनदशीर रीतीने ब्रिटिश सरकारपर्यंत मांडणे. आणि या संघटना त्यांच्या एरियामधल्या त्यांचा जो काय म्हणू आपण विभाग होता त्यामधल्या महत्त्वाच्या संघटना मानल्या जात होत्या. आणि या संघटनेचं पुढे कल्टिवेशन होऊन 1885 मध्ये डिसेंबर 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झालेली दिसते आपल्याला. तर त्यानुसार योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? तर त्यामध्ये पर्याय पाहूयात आपण. 1. प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी. पर्याय क्रमांक 2 आहे विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. पर्याय क्रमांक 3 आहे कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदभाव करू नये. तसेच 50 स्वयंसेवकांचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. पर्याय क्रमांक 4 मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावेत. तर आता हा पिरियड जो होता साबरमती करार याचा कालखंड हा 1926 मध्ये झालेला होता हा करार. आणि आता तुम्ही हे जरी माहीत नसेल तरी जर तुम्ही पर्याय बघायला गेलात तर प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी हे तुम्ही ऐकलं नसेल कुठेतही. पर्याय क्रमांक 2 आहे हा तर पूर्णपणे चुकीचा आहे विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये. आणि ह्या पर्याय काँग्रेसच्या अजेंड्यावर जातीय प्रश्न हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये नव्हते त्यामुळं आपण म्हणू शकतो की हा पर्याय पण नाही. मग संयुक्तिक पर्याय राहिला फक्त पर्याय क्रमांक 1 आणि 4. तर ह्यामधनं मग जास्तीत जास्त जवळ जाणारा ॲन्सर किंवा तुम्ही स्वतःच्या लॉजिकने मग पर्याय क्रमांक 4 हे ॲन्सर लिहू शकता. कारण हा साबरमती करार आहे याबद्दल माहिती कुठेही जरी शोधण्याचा प्रयत्न केला तरी फारशी कुठं आपल्याला ही माहिती मला तरी सापडलेली नाही. तर त्यानुसार मग मी सजेस्ट करेल की मोतीलाल नेहरू पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. आणि आयोगाने देखील तेच ॲन्सर दिलेला आहे. तुम्ही हा क्वेश्चन वाटल्यास जर माहीत नसेल तर स्किप देखील करू शकता. इसवी सन 1934 मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. केरळचा जो मलबार रिजन होता तिथे काँग्रेस सोशलिस्ट पक्षाकडून या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. आणि याचा मुख्य उद्देश मलबार टेनन्सी ॲक्ट जो ब्रिटिश सरकारने पास केलेला होता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारवर दबाव आणणे हा यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले? तर अनेक वेळा आता MPSC मध्ये अनेक वेळा असे डायरेक्ट एखादं पुस्तक असतं तर त्यामधील वाक्य ते असे आहे तसे टाकतात. अनेक वेळा आपल्या याचे संदर्भ देखील माहीत नसतात कोणी म्हटलं. आता हा ऑप्शन जर पाहिले तर यामध्ये पंडित मोतीलाल नेहरू, शंकरराव देवे, ग.वी. केतकर, आप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार हे सर्व गांधीवादी नेतेच आहेत. तर त्यामुळे खूपच कठीण आहे यामध्ये आपला योग्य पर्याय काय आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकतर हा क्वेश्चन स्किप करू शकता किंवा मग तुमच्या लॉजिकनुसार जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही तसं सोडवू शकता. पण मी म्हणेल की स्किप केलेला चांगला पडेल. तर ह्याचा ॲन्सर आयोगाने दिलेला आहे पंडित मोतीलाल नेहरू आणि D.G. तेंडुलकर.
पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत? एक, धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. 2, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. 3, बालविवाह थांबवणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. 4, सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. तर आता तुम्ही हे जरी पर्याय जरी वाचले तर हे एक प्रकारचे पर्यायातून एक लिबरल राजा अशी इमेज आपल्याला त्या दिसते, ज्याने याचं इम्प्लिमेंटेशन केलं असेल त्याची. तर तुम्ही पाहिलं तर हुमायून याबाबत नव्हता. औरंगजेब तर सर्वात ऑर्थोडॉक्स मुघल सम्राट मानला जात होता. आणि 3, बाबर एक. तर त्यामुळे सर्वात मोस्ट प्रेफरेबल आन्सर हे अकबर असेल आणि आयोगाने देखील तेच आन्सर दिलेलं आहे, अकबर. आणि अकबराचं अजून सांगायचं झालं तर सामाजिक कायद्याबाबतचा अंतिम निर्णय आपला. तर अकबराने तत्कालीन मुस्लिम ऑर्थोडॉक्स सेक्शनच्या विरोधात म्हणून दीन ए इलाही किंवा सुलह कुल ही संकल्पना मांडलेली होती. आणि यानुसार सर्व धर्म एक आहेत आणि अकबर त्याचा प्रेषित आहे असं अकबराने निर्णय घेतलेला होता. पण या धर्माला फारसा काही लोकांचा प्रतिसाद लाभलेला नव्हता. ओके. आणि त्यानंतर पुढचा धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. तर अकबराच्या अगोदर जे मुस्लिम उलेमा होतं त्यांच्या दरबारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे हस्तक्षेप होत होता. तर अकबराने पहिल्यांदा हा प्रयत्न केला होता. अकबराच्या अगोदर अलाउद्दीन खिलजीने देखील हा असा प्रयत्न केलेला होता की या मुस्लिम उलेमांपासून राज्यसत्ता स्वतंत्र करणे. तर त्यानुसार मग अकबराने हे निर्णय घेतलेले होते. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण 11वीचं इतिहासाचं पुस्तक आहे, त्यामध्ये संपूर्ण तुम्हाला याचे रेफरन्स मिळून जातात. 1, उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. बरोबर. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले. बरोबर. काझीसिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. बरोबर. वरीलपैकी सर्व ह्याचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? न्यू इंडिया, बी कॉमनवेल्थ, क बॉम्बे गॅझेट आणि डी टेलिग्राफ. पर्याय क्रमांक 1 अ आणि व फक्त, पर्याय क्रमांक 2 ब आणि क फक्त, पर्याय क्रमांक 3 अ आणि ड फक्त, पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क फक्त. तर यामध्ये आता सर्वांना माहिती आहे की ॲनी बेझंट यांनी 2 वृत्तपत्रांची स्थापना केली होती, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. आणि हीच वृत्तपत्र ज्यातून त्यांनी स्वतःच्या होम रूलबद्दलचे विचार मांडले होते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 अ, ए अँड बी ओनली. तर आत्ता आपण 2023च्या राज्यसेवा प्रिलिमच्या हिस्ट्री क्वेश्चनचं ॲनालिसिस पाहिलं आणि आता 20, 21, 22, 23चा आपण ॲनालिसिस पाहिलेला आहे. तर माझं एक सर्वांना सजेशन राहील की हिस्ट्रीचा जेव्हा तुम्ही पेपर अटेम्प्ट कराल, जर ज्या क्वेश्चनचं तुम्हाला काहीच माहीत नाही तर तो क्वेश्चन मी सजेस्ट करेल की स्किप करा. कारण प्रिलिममध्ये 2 मार्काचा क्वेश्चन असतो आणि 1/2 होऊन मग तुमचे 2.25 मार्क तेमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे प्रिलिमला जास्त धोकापत करू नका. प्रिलिमला आपल्याला क्वालिफाय करणं जास्त महत्त्वाचं असतं. मेन्सचा 150 मार्काचा क्वेश्चन पेपर असतो, त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जास्त फ्री हँड घेऊ शकता. प्रिलिमला तसं करू नका असा माझा तुमचा सल्ला राहील. जे तुम्हाला योग्य माहीत आहे ते तुम्ही हे करा, तिथे चान्स घ्या. आणि ज्यामध्ये 50% जरी तुम्हाला माहीत असेल तरी चान्स घ्या, पण त्यापेक्षा जास्त जर काहीच माहीत नसेल किंवा काही वाचलं नसेल तर मुळीच चान्स घेऊ नका. कारण प्रिलिम क्वालिफाय करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रिलिममध्ये जास्त निगेटिव्ह मी अनेक वेळा पाहिलं आहे खूप जणांचं की निगेटिव्ह जास्त जातात. बरोबर क्वेश्चन्स येतात पण निगेटिव्हच एवढं होतात की ते जास्त क्वेश्चन बरोबर येऊन पण त्याचा उपयोग होत नाही. तुम्ही 100 जर अटेम्प्ट केले आणि तुमचे त्यामध्ये साधारण 70 बरोबर आले तर ठीक चालून जातं, पण तुमचे जर 50 बरोबर आले आणि 50 चुकले तर तुम्ही खूपच कठीण होऊन बसतं. त्यामुळे माझं सजेशन राहील की जे तुम्हाला एक्झॅक्ट माहीत आहे तेवढेच अटेम्प्ट करा, व्यवस्थित अटेम्प्ट करा. आत्ता मी जसं आता 20, 21, 22, 23च्या PYQचं ॲनालिसिस केलं तसं माझं तुम्हाला अजून एक सजेशन राहील की तुम्ही 17, 18, 19चे जे पेपर आहेत हिस्ट्रीचे त्याचं देखील अशाच पद्धतीने PYQ ॲनालिसिस करा. आणि क्वेश्चनमध्ये मी अगोदर जसं सांगितलं होतं स्ट्रॅटेजी सेशनमध्ये की महत्त्वाचं वाटलं तिथं रेड पेनने पेपरवर लिहून घ्या आणि ते पेपर वाचा सगळे. 17 ते 23पर्यंतचे पेपर आहेत ना, वाचा. त्याला फारसा काही जास्त वेळ लागत नाही. पेपर वाचा म्हणेल मी, सोडवू नका. जे तुम्ही सोडवले आहेत ते पेपरच वाचा, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. धन्यवाद.